खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वानिवली परिसरात असणाऱ्या एस.एच. केरळकर कंपनीला मंगळवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही। खालापूर तालुक्यातील वानिवली गावच्या हद्दीत एस.एच. केरळकर कंपनी ही सुगंध द्रव्य बनवणारी कंपनी नावारूपाला आहे। कंपनीत जवळपास 300हून अधिक कामगार कामाला आहेत। सायंकाळी 4:30 वाजता कंपनीतले कामगार सुटल्यानंतर काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले। आगीने रौद्र रूप धारण केल्याने साऱ्यांचीच धावपळ उडाली। घटनेचे वृत्त समजताच रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व अग्निशमनाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। पाताळगंगा अग्निशमन दलाची पहिलीच गाडी घटनास्थळी दाखल झाली। त्यानंतर रिलायन्स कंपनीचे अग्निशमन दलाचे जवान तसेच पेन, पनवेल महानगरपालिका, खोपोली, नवी मुंबई व अन्य परिसरातील अग्निशमन दलाचे जवान व खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले। आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली। सुगंधी द्रव्य असलेले मोठमोठे ड्रम्स असल्याने मोठमोठ्याने फुटून आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। या घटनेचे वृत्त समजताच खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर व त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते। जवळपास 2.5 ते 3 तास आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। नेहमीप्रमाणे कंपनीतील कामगार 4 वाजता सुटल्यानंतर सुमारे 4:45 वाजण्याच्या दरम्यान कंपनीतील अचानक आग लागल्याचे वृत्त समजताच कामगारांनी देखील कंपनीकडे धाव घेतली। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवारसह खलील सुर्वे, खालापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।